नमस्कार. संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सावंत गटाने भरारी घेत नगरपालिकेचं नगराध्यक्षपद आणि त्याचबरोबर नगरसेवकाच्या 8 जागा जिंकून जे यश मिळवलं होतं ते यश निश्चितच प्रकारे वाखाणण्यासारखं होतं. या निवडणुकीचा धुराळा कुठं थांबतोय तोपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली आणि या निवडणुकीमध्ये सावंत गटानं पुन्हा एकदा व्यूहरचना सुरू केली. त्या व्यूहरचनेनुसार त्यांनी विद्यमान आमदार नारायणआबा पाटील यांच्याबरोबर युती केली आणि नुसती युतीच केली नाही तर पांडे जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी पण मिळवली होती. इथपर्यंत सर्व काही व्यवस्थित चाललेलं होतं. पण पुढं अशी गंमत झाली की पांडे जिल्हा परिषद गट हा गट आपल्या अखत्यारीतला आहे आणि या गटाची उमेदवारी ही आपण म्हणू किंवा आपण सांगू त्या व्यक्तीला दिली पाहिजे ही भूमिका माजी आमदार जयवंतराव जगताप यांची होती आणि त्या दृष्टीनं या पांडे जिल्हा परिषद गटातली उमेदवारी संतोष वारे यांना द्यावी अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु विद्यमान आमदार नारायणआबा पाटील यांनी सावंत गटाला शब्द दिलेला होता आणि सावंत गटाला एकत्र घेऊन त्यांना निवडणूक लढवायची असल्यामुळे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले ही उमेदवारी काही बदलली जात नाही. आणि या उमेदवारीवरून जयवंतराव जगताप आणि त्यांचा संपूर्ण गट या पाटील गटाच्या युतीतून बाहेर पडले. आता या आणखी महत्वाच्या बाबीमध्ये एक गोष्ट अशी आहे की माजी आमदारांपेक्षा सुद्धा सावंत किती महत्वाचे आहेत हे सावंत गटानं पहिल्या टप्प्यामध्ये अधोरेखित केलं. कारण नगरपालिकेला जगतापांचा पराभव केला, जिल्हा परिषदेसाठी जगतापांना डावलून त्यांना उमेदवारी देण्याच्या दृष्टीनं विद्यमान आमदारांनी धाडस केलं होतं आणि पर्यायानं ही युती तुटली तरी हरकत नाही पण आम्ही सावंतांना सोडणार नाही हा ठाम निर्धार विद्यमान आमदार पाटील यांनी घेतला होता आणि तसंच झालं. अगदी उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवशी जयवंतराव जगताप यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आणि आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीतून माघार घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर काही दिवस तटस्थ राहिले, उमेदवारी अर्ज मागे घेतले, प्रचार सुरू झाला आणि प्रचार सुरू झाल्यानंतर मात्र जो महत्वाचा भाग होता तो म्हणजे सावंतांनी डबल आक्रमण केलेलं होतं. त्या आक्रमणाला भेद देण्यासाठी निषेध करण्यासाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी त्यांचा जो कल होता तो संतोष वारेच्या जो काही भूमिका होती त्या बदलात त्यांनी तो विषय बाजूला केला आणि आपले काही मित्र वगैरे त्यांच्या माध्यमातून त्यांनी राजा राऊत असतील किंवा जयभाऊ गोरे असतील यांच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपबरोबर युती केली आणि त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते अगदी समरसून म्हणजे सामदाम दंडभेद अशा पद्धतीनं या निवडणुकीत प्रचारात घुसले आणि विशेषतः पांडे गटामध्ये घुसले. आता पांडे गटामध्ये खरं तर सावंत गटाने अतिशय नियोजनबद्ध संपूर्ण कार्यक्रम आखलेला होता. आपले कार्यकर्ते, पाहुणे रावळे, नातेवाईक, जुना गोतावळा, परत कैलासवासी सुभाष अण्णांपासून संबंध असणारे लोक, तसेच हमाल माथाडी कामगार मंडळातले असणारे लोक, म्हणजे असे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे. त्याचबरोबर अनेकांची त्यांनी काही तंटे मिटवलेले आहेत, अनेकांचे जे काही हवाले घेणं, मदत करणं, अशा अनेक बाबतीमधून त्यांनी अनेक लोकांशी जोडलेले होते. त्या सर्व लोकांचा माहोल त्यांनी एकत्र केलेला होता. पण तरी सुद्धा या निवडणुकीत सावंत यांना पराभूत व्हावं लागलं. याचं सर्वात महत्वाचं कारण एक आहे की या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे राहिलेले उमेदवार सौ राणीताई संतोष वारे यांना सावंत गटानं सुरुवातीपासून म्हणजे तितकंसं जमेत धरलं नाही, थोडक्यात हलक्यात घेतलं आणि इथंच घोटाळा झाला. कारण संतोष वारे हे एकटे होते पण संतोष वारे हा अतिशय कामाचा माणूस, निष्ठेचा माणूस, प्रयत्न करणारा माणूस, यांनी
खासदार निलेश लंकेंची सभा घेतली, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची सभा घेतली. याचबरोबर गेल्या काही वर्षात त्यांचं जे काम होतं, एवढंच नाही तर काही गावामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोगही राबवले आणि त्या प्रयोगामधून संतोष वारे यांनी बागलांची काही मतं खाल्ली नाही अशातला प्रकार नाही, परंतु सावंत गटाची सुद्धा मतं त्यांच्याकडून म्हणजे मिळवली गेली आणि त्याचा फटका सर्वात महत्वाचा सावंत गटाला बसलेला आहे. आता जर आपण पाहिलं तर ही जी आपली पांडे गणातली जी गाव आहेत, या गणामध्ये 4 गावामध्ये संतोष वारे म्हणजे राणीताई वारे आघाडीवरती 1 नंबरला मत आहे 4 गावामध्ये आणि 5 गावामध्ये 2 नंबरला मत आहे. म्हणजे एकंदरीत या सर्व गावाचा जर विचार केला तर 9 ठिकाणी वारे हे सावंतांपेक्षा पुढे आहेत. आता बागलांचा जर आपण हिशोब केला तर बागल 13 गावात आघाडीवरती आहेत आणि त्याचबरोबर बागलांचं जर आणखी जर 2 नंबरला पाहिलं आपण तर 2 नंबरला सुद्धा 13 गावामधूनच बागल राहिलेले आहेत. या उलट सौ ज्योतिताई सावंत या ज्या आहेत 10 गावातून पुढे आहेत आणि 8 गावातून त्यांना 2 नंबरची मतं पडलेली आहेत. म्हणजे या निवडणुकीमध्ये जे काही राणीताई वारे यांनी जे मतदान मिळवले, आता ते पहा मतदान आपण जर आकडेवारी पाहिली तर जाते गावामध्ये राणीताई वारे यांना 1035 मतं मिळाली, रश्मीदिदी बागल यांना 316 मतं मिळालीत आणि ज्योतिताईंना फक्त 88 मतं पडलेत. हा केवढा मोठा डिफरन्स आहे. आणि मग याचा जो तोटा आहे हा तोटा सावंत गटाला सहन करावा लागला. आता खडकीसारखं गाव आहे, आता खडकी या गावामध्ये खरं तर नारायणआबांना मानणारा मोठा वर्ग असताना सुद्धा तिथं 2 नंबरला वारे आहेत. त्यामध्ये खडकीला रश्मीताई बागल यांना 455 मतं पडलीत, तर राणीताई वारे यांना 314 मतं पडलीत आणि ज्योतिताई सावंत यांना 298 मतं पडलेली आहेत. आता कामुने हे अगदीच जवळचं गाव. आता या गावामध्ये बागलांना मागं सारत म्हणजे जातेगाव तरी वाऱ्यांचं गाव आहे, परंतु कामुने हे गाव लगतचं गाव, शेजारचं गाव, पण यामध्ये राणीताई वाऱ्यांना 529 मतं मिळून पहिला क्रमांक आहे. दुसरा क्रमांक आहे रश्मी बागल यांना 328 आणि ज्योतिताईंना अवघी 77 मतं पडलेली आहेत. आता त्याच्यानंतर आणखी जर आपण पाहिलं तर मांगेला बागलांना 933 मतं पडलीत, राणीताईंना 132 आणि ज्योतिताईंना 142 मतं पडलीत. म्हणजे ही जी तफावत आहे, आता पाडळीसारखं गाव आहे, पाडळीसारख्या गावामध्ये राणीताई वारे यांना 371 मतं मिळून त्यांचा पहिला क्रमांक आहे आणि रश्मी बागलला 357 आहेत आणि ज्योतिताई सावंत यांना पाडळीमध्ये 164 मतं पडलेली आहेत. हा जो फरक आहे की ज्या पाडळीमध्ये सावंतांना 1 नंबरची मतं मिळणार होती ती मतं गेली कुठं, हा सर्वात महत्वाचा प्रश्न. आता घारगाव जर आपण पाहिलं तर घारगाव सुद्धा नारायणआबांना मानणार गाव आणि या गावामध्ये घारगावामध्ये राणीताई वाऱ्यांना 391 मतं पडलेत, ज्योतिताई सावंत यांना 279 मतं पडलेत आणि रश्मी बागल यांना 191 मतं पडलेली आहेत. म्हणजे घारगावमध्ये सुद्धा वारे पुढे गेलेले. मग या सर्व बाबीचा जर आपण विचार केला तर आता बोरगाव आहे, बोरगावमध्ये 1 नंबरला 501 मतं रश्मीदिदी बागल आहे, 2 नंबरचे मतं 178 राणीताई वाऱ्यांना आणि 3 नंबरचे मतं 161 ज्योतिताई सावंत यांना मिळालेली आहेत. मग ही जी आपण आकडेवारी पाहतोय या आकडेवारीचा जर आपण विचार केला तर रायगाव एक मोठं गाव. आता रायगावमध्ये काय झालं माहितीये का की रश्मी बागल यांना 906 मतं मिळाली आणि राणीताई वाऱ्यांना 852 मतं मिळाली आणि ज्योतिताईंना 364 मतं मिळाली. सगळ्यात महत्वाचं गाव जे आहे की सुभाषांनांपासून आतापर्यंत अनेक जे काही त्या ग्रामस्थ आहेत ते सावंत गटाला मानणारे माणसं आहेत, परंतु वारेंनी तिथं काय अशी जादू केली की ते अगदी बागलांच्या बरोबरीने चाललेले आहेत. 852 आणि 900चा काहीच फरक पडलेला नाही आणि सावंत मात्र 364 मतांनी म्हणजे या ठिकाणी खूप रिव्ह्यूज आलेले आहेत. आता पुनवरचं गणित जर आपण पाहिलं तर पुनवरला बागलांना 419 मतं
राणेवारांना 391 मतं आणि सावंत यांना 320 मतं पडलेली आहेत. मग हा जो फरक आहे, हा फरक थोडासा निश्चितच प्रकारे समजून घेण्याजोगा आहे. आता वारे यांनी सावंतांना 9 गावात ओव्हरटेक केलं आणि 4 गावात आघाडी मिळवली आणि 5 गावात दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. आता पोथऱ्यासारख्या गावामध्ये खऱ्या अर्थानं बागल आणि सावंत यांच्यामध्येच स्पर्धा होणं गरजेचं होतं आणि त्यांना जास्त मतं जाणं गरजेचं होतं. पण पोथऱ्यासारख्या मोठ्या गावामध्ये सुद्धा जवळपास 582 मतं या ठिकाणी वाऱ्यांनी घेतलेली आहेत. हा एक फटका बसलेला आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पोथऱ्याला जी सभा झाली शेवटची 5 फेब्रुवारीला जी सभा झाली माजी आमदार जयवंतराव जगताप यांची, आणि त्या दिवशी जयवंतराव जगताप यांनी सावंत गटावरती अगदी कठोर अशी कडक अशी टीका केली. आता ही अशी जी टीका आहे, या टीकेचा परिणाम थोडासा असा झाला की जे काही सावंतांना मानणारे लोक होते किंवा इतर काही जे मध्यस्थ होते, बांधावरती होते, असले जे लोक होते त्या लोकांचं थोडंसं मतपरिवर्तन झालं. आणि नाही म्हटलं तरी जर आपण पाहिलं या निवडणुकीमध्ये तर हे जे बाळेवाडी गाव आहे, त्याच्यानंतर पोटे गाव आहे, त्याच्यानंतर निलज आहे. आता निलजला बागल गटाला 186 मतं पडले आणि ज्योती त्यांना 144 मतं पडले. बाळेवाडीला बागल यांना 224 आहेत, सावंत यांना 199 मतं आहेत. त्याचबरोबर पाडळीला पण माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा इफेक्ट जाणवतोय. आता देवीचा माळ, आता देवीच्या माळावरती सर्वांनीच गृहीत धरलं होतं की सावंत हे आघाडीवर राहतील, पण तिथं पण 330 मतं रेश्मी बागल यांना मिळाले, त्यांनी सावंतांना 326, म्हणजे 4 मतांनी बागल आघाडीवरती आहेत. म्हणजे हे जे मताधिक्य मिळालेलं आहे, हे मताधिक्य कसं आणि कुठून मिळालं, हा हे सर्वात महत्वाचं. आता आपण पहा की धायखिंडी आणि खांबेवाडी ही जी 2 गाव आहेत, ही पूर्णतः नारायणाबाला मानणार आहेत असे आपल्या सर्वांचा समज होता, माझ्यासह सर्वांचा. पण तरी सुद्धा धायखिंडीमध्ये 119, खांबेवाडीमध्ये 222 ही बागलांना मिळालेली मतं ही कुणामुळे मिळालेली मतं? ही माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यामुळे मिळालेली ही मते आहेत. आता पांड्यामध्ये बागल आघाडीवरती आहे, केवळ बागल हे एकट्या आघाडीवरती राहू शकत नाही. आता त्या ठिकाणी वारे 531 मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकाला आहे. पण माजी आमदार जयवंतराव जगताप यांचं पाठबळ बागल गटाशी असल्यामुळं या पांडे गावामध्ये 689 मतं मिळवून रेश्मी बागल पुढे आलेले आहेत. आता या सर्व स्थितीचा जर आपण विचार केला तर जयवंतराव जगताप यांनी केलेला प्रचार, जयवंतराव जगताप यांची पोथरे इथं गाजलेली सभा, वाऱ्यांना या ठिकाणी आपली मतं म्हणजे बागलांची मतं वारे खाणार, आपल्याला धोका पोहोचणार नाही, आपल्याला त्याचा फायदा होईल, हा सावंत गटामध्ये झालेला गैरसमज, आणि त्याचबरोबर रायगाव असेल किंवा पोथरे असेल, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर पाडळी असेल, जी हक्काची गाव आहेत, धारगाव असेल, देवीचा माळ असेल, हक्काची गाव आहेत, या हक्काच्या गावामध्ये सावंत गटाने हे मतं मिळणारच असं गृहीत धरून ते मागे राहिले. आता खडकी हे म्हणजे खऱ्या अर्थानं नारायणाबांना मानणारं गाव, पण त्या ठिकाणी 3 नंबरला ज्यावेळेस सावंत जातात, मग हा एक सर्वात महत्वाचा फटका आहे. दुसरी गोष्ट अशी की जाते गावामध्ये जे 1035 आणि 88 किती फरक आहे हा मताचा. एक जवळपास 1000चं हे जे लीड आहे, हे लीड कसं तोडणार? म्हणजे काही ठिकाणी सावंत गटाची जी यंत्रणा होती ती थोडीशी कुठंतरी कुचकामी पडलेली आहे आणि काही ठिकाणी दुर्लक्ष झालेलं आहे. अशा या सर्व परिस्थितीमुळं या निवडणुकीमध्ये रेश्मी बागल सहजरित्या विजयी झालेले आहेत आणि सावंतांना मात्र या निवडणुकीत यश मिळण्याची खात्री असताना, म्हणजे उमेदवारी त्यांनी ज्या जोशानं मिळवली, ज्या अडचणीतून उमेदवारी मिळवली, उमेदवारी टिकवली, प्रचार तितका चांगला झाला, पण तरी सुद्धा त्यांना मात्र या वरील सर्व कारणामुळं या निवडणुकीमध्ये
यश मिळवता आलेलं नाही. नमस्कार.